जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। योहानाला झालेले प्रगटीकरण याचा पहिला अध्याय 9व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। मनुष्याच्या पुत्राचा साक्षात्कार। मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशू विषयीची साक्ष या खातर पात्म नावाच्या बेटात होतो। प्रभूच्या दिवशी मी आत्मेने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली। ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मुर्ना, परगम, तुअतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लाउदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव। माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कोणाची हे पाहण्यास मी मागे वळलो। माझ्या मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला। त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते। त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते। त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत सोन पितळासारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती। त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते। त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याची मुद्रा परम तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखी होती। मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो। मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे। मी मेलो होतो तरी पहा, मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत। म्हणून जे तू पाहिले, जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव। जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात तू पाहिले त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समयांचे गुज हे आहे। ते 7 तारे हे 7 मंडळांचे दूत आहेत आणि 7 समया या 7 मंडळ्या आहेत। वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो आणि आजचं हे वचन देवाने आम्हाला पूर्णपणे सत्य आणि त्याच्या वचनातून आम्हाला त्याच्या विषयी शेवटच्या काळाविषयी ह्या ठिकाणी लिहिलेले आहे। यामध्ये 7 मंडळे आहेत, 7 समय आहेत आणि 7 तारे आहेत। या सर्व गोष्टी शेवटच्या दिवसांविषयी या ठिकाणी लिहिल्या आहे आणि खरोखर जो देवाचा पुत्र आहे तो आम्हाला ह्या ठिकाणी येताना दिसत आहे। आणि खरोखर आम्ही ह्या वचनाचा अभ्यास आपण करूया। वचनातून आम्हाला जे काही गुज देवबाप आम्हाला उलगडून सांगणार आहे त्या गुजाचा आपण शोध करणार आहोत। आम्ही प्रार्थना करूया। देवबाप करू ह्या वचनाद्वारे तुम्हाला आणि प्रत्येकाला आशीर्वादित करू। आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा। पुन्हा एकदा तुझ्या वचनातून तू आमची कान उघडणी केलेली आहे। तुझं अस्तित्व ह्या भूतलावरती आहे, स्वर्गात आहे, भूतलावरती आहे आणि प्रिय प्रभू येशू या संपूर्ण जगात आहे। हे तू आम्हाला वेळोवेळी दाखवून देतो, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे। प्रभू, आजचा हा दिवस, आज असे कितीतरी लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये दिसला नाही, परंतु तुझी कृपा, तुझं प्रेम, तुझी प्रीती आमच्यावरती आहे। म्हणून आज आम्हाला हा नवीन दिवस तू दाखवला। प्रभू, आज हे वचन जे कोणी ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर। प्रभू, सर्व टेन्शन, सर्व वाईट गोष्टी यापासून प्रिय प्रभू येशू या तुझ्या प्रत्येक लोकांचं तू रक्षण कर।
प्रत्येक दास दासी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत प्रभू. लहान थोरापासून तर थेट वृद्धापर्यंत प्रिय प्रवेश या तुझ्या प्रजेला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो पित्या परमेश्वरा, तुझ्या अभिषेकाने तू आम्हा प्रत्येकाला तू या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना प्रभू आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी तू करून देतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. आमचे जे कोणी आप्तजन आहे ते संकटामध्ये आहेत, वेगवेगळ्या अडचणीमध्ये आहेत प्रभू. त्या सर्व अडचणीमधून, त्या संकटामधून प्रिय प्रभू येशू त्यांना तू बाहेर काढ आणि प्रभू येशू तू त्यांना स्पर्श कर आणि त्यांचा बिछाना तू बदलून टाक पित्या परमेश्वरा. प्रभू आम्हाला माहिती नाही, आम्हाला ठाऊक नाही, परंतु सर्व काही तुला ठाऊक आहे. ओ पिता परमेश्वरा, तू माझा जिवंत परमेश्वर आहे. मी मागायच्या आधी तू आम्हा प्रत्येकाला ती सर्व गोष्टी तू दिलेल्या आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. या जगामध्ये राहत असताना प्रभू तू आमच्यावरती आमची खूप काळजी घेतो. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा लागणाऱ्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र भांडारातून देतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. या जगामध्ये जगत असताना प्रभू तुझ्या वचनाची सेवा आम्ही करावी प्रभू. सत्याने आम्ही वागावं, पवित्रतेने आम्ही राहावं, यासाठी प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू या सकाळच्या समय तू घे प्रभू. प्रभू आमच्या जीवनातील सर्व घाणेरड्या गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. तू खरोखर तू आमच्यावरती खूप प्रेम करत आहे. हे देवापा तू आम्हाला प्रत्येक वेळेस एक नवीन संधी तू आम्हाला देतोस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. त्या तुझ्या लोकांवरती, माझ्यावरती प्रभू तू दया कर, दया कर, दया कर प्रभू. तुझी दया खूप महान आहे प्रभू. तू कनवाळू आहे, कृपाळू आहे प्रभू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद शुद्धी बापा प्रभू. या सकाळच्या समय जे प्रार्थनेचं ओझ आलेलं आहे, ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद शुद्धी बापा प्रभू. जे कुणी आजारी आहेत प्रभू, जे कुणी गंभीर आजारी आहेत, थायरॉइडचे विकार, ओ पित्या परमेश्वरा, मणक्याचे विकार, ओ हार्टचे विकार, कॅन्सर सारखे भयानक आजार नासरी येशूच्या नावामध्ये निघून जात आहे प्रभू. तू प्रत्येकाला तू स्पर्श कर. कुणी आजारी असू नये अशी तुझी इच्छा आहे ओ पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. भयानक आजारापासून, सर्व साथीच्या आजारापासून प्रभू तू प्रत्येकाची तू सुटका कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे प्रभू. भयानक एक आजार आहे तो म्हणजे पाप. या पापाच्या आजारापासून प्रिय प्रभू तुझ्या लोकांचं तू रक्षण कर प्रभू. आज या सकाळच्या वेळेस आम्ही आब्बा बाप्पा म्हणून तुला हाक मारित आहोत ओ प्रभूजी. या सकाळच्या समय प्रभू तो आमच्या हाकेला तू उत्तर दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाप्पा प्रभू. आज उपासाचा दिवस आहे. आज जे कोणी उपास धरतील, प्रार्थना करतील प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तुझं संजीवन उतरू दे. हे देवापा, मी आपले नेत्र तुझ्याकडे लावत आहे ओ प्रभू येशू. दया कर प्रिय प्रभू येशू. तो जिवंत देव आहे यहोवा पिता परमेश्वरा. हे देवापा, तुझ्या पुत्राद्वारे आमच्यावरती तू दया कर, दया करा प्रभूजी, दया करा प्रभूजी. आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तुम्ही सहाय्य करा. तुमच्या अद्भुत गोष्टींनी, अद्भुत कृपा दानांनी तुम्ही आम्हाला भरा आणि सर्व दुष्टात्म्यांपासून प्रभू तू या सर्व तुझ्या लोकांचं तू रक्षण कर. भ्रष्टाचार, व्याभिचार,
पक्षभेद, फुटी, रंगेलपणा, व्यभिचार आणि प्रिय प्रभू येशू भांडणे, पक्षभेद, ठेवा, द्वेष, निंदा आणि अशा इतर अनेक पापांपासून प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर. आमच्या देशाचं, आमच्या राज्याचं प्रिय प्रभू येशू अनैतिक गोष्टींपासून तू रक्षण कर. ओ पित्या परमेश्वरा, सर्व बंधनापासून प्रिय प्रभू येशू आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रभू आमच्या देशाचे जे काही मंत्रिमंडळ आहे, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रिय प्रभू या सर्व नेते लोकांना सुबुद्धी दे. आमच्या देशाचा योग्य कारभार पाहण्यासाठी, त्यांना तू योग्य निर्णय घेण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. ओ पित्या परमेश्वरा, आमच्या देशाची जी काय अधोगती चालू आहे प्रभू, ती अधोगती तू थांबव. आमच्या देशाचा विकास तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू कर. या देशातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर. प्रत्येक नागरिक जो काय अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे, महासंकटामध्ये आहे प्रभू, त्या सर्व नागरिकांना तुझ्या पवित्र सामर्थ्याने महासंकटाच्या काळामधून तू काढ पित्या परमेश्वरा. प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण तू कर, प्रत्येक व्यक्तीचं तू ताबा तू घे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. सर्व सैतानी बंधन, सर्व दुष्टात्म्याच्या बंधनाने प्रभू जे काही देशातील या प्रजेला पिडलेले आहे ते सर्व दुष्टात्मे नासुर येशूच्या नावामध्ये धक्कून टाकत आहे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रभू या सकाळच्या समय मी तुझ्या जवळ आबा बापा म्हणून हाक मारत आहे. प्रभू तू आम्हाला तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला चालव, तुझ्या पवित्र अभिषेकामध्ये तू आम्हाला चालव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहून तुझी सेवा करावी, यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मार्गदर्शन कर. हे देवापा, सर्व संकट, सर्व आपत्ती, सर्व साथीचे विकार, सर्व आजार यापासून प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण. प्रभू आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज, आमचं येणं जाणं, प्रवास, हे सर्व काही प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू तू आमच्या प्रत्येकात संगती तू बोल, ज्याप्रमाणे तुझ्या दासांसंगती तू बोलत होतास प्रभू, तू दर्शन देत होतास, तेच दर्शन प्रिय प्रभू या तुझ्या लोकांना आणि मला तू दे. आणि प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे पित्या परमेश्वरा. तुझं भय आमच्या जीवनामध्ये राहू दे, तुझं भय आमच्या जीवनामध्ये राहू दे आणि तुझं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभूजी या सकाळच्या समय आम्ही तुला बाबा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या हाक केलं तू उत्तर दिलेलं आहे प्रभू. ही जी प्रार्थना जे कोणी ऐकतील प्रिय प्रभूशी त्या प्रत्येक व्यक्तीला तुझं स्पर्श होऊ दे, प्रत्येक व्यक्तीला तू आरोग्य तू दे आणि तुझं गौरव दे. प्रभू जे निराशित आहे, संकटात आहे, तुझ्यापासून दूर आहे, त्यांच्यापर्यंत तुझी सुवार्ता, तुझं वचन नेण्यासाठी प्रत्येक दासाला तू कृपा पुरव. आणि प्रिय प्रभू येशू ज्या ज्या ठिकाणी तुझ्या सेवेस विरोध होत आहे त्या सर्व लोकांचं तारण कर प्रभू. त्यांना तुझ्या पवित्र वचनामध्ये प्रिय प्रभू येशू त्यांचा ताबा तू घे आणि त्यांचं जीवन बदलण्यात जाऊ दे. हो पित्या परमेश्वरा, प्रभू तुझं येणं जवळ आलेलं आहे. हा शेवटचा काळ आहे, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हो हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पश्चातापी अंतःकरण तू आम्हा प्रत्येकाला तू दे आणि आजचा हा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही तू पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करू इच्छित आहोत. आम्ही सदैव प्रार्थनेत आहोत. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. आपल्या सर्व कामामध्ये, शिक्षणात, आपल्या बिझनेसमध्ये, सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित करो आणि सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी आल्यापासून, सर्व वाईट गोष्टीपासून देव आपला सांभाळ करो. आमेन, आमेन, आमेन.